नेहा भाग 8. रहस्यमय कथा. प्रत्येक मुलीच्या आईला आपल्या लेकीच्या भविष्याची काळजी असतेच. लग्न म्हटलं तर खूप मोठी जबाबदारी असते. लाडात वाढलेली नेहा घरचे काम सोडून अभ्यासात, व्यवहारातील कामात हुशार आहेच. तिने घरचे काम कधीही केले नाही. त्याची आवश्यकता कधी वाटली नाही. आता मात्र तिच्या आईला कसे करेल लग्नानंतर हीच काळजी लागली होती. समजदार घराणे असले की सर्व ठीक असते. घर आणि ऑफिस दोघांची जबाबदारी एकट्या मुलीवर सोपवली जाते. मुलाने मात्र फक्त ऑफिस केले की थकतो. समाजातील ही विचारधारा कधी संपेल कुणास ठाऊक. रात्र बरीच झाली. घरातील सर्व झोपले. फक्त कल्पनाताई आजच्या दिवसाची आठवण जागत होत्या. राजन, तू कुठे आहेस? एकदा डोळे मिटण्याआधी भेटशील ना? त्या आकाशातील चंद्राकडे बघून म्हणाल्या. तुला तर रोज भेटत असेल माझा राजन. तुझ्याद्वारे निरोप देता आला असता तर किती बरे झाले असते. तू कुठेही सुखरूप राहा एवढेच मागणे आहे. त्या अंगणातील बहरलेल्या रातराणीकडे गेल्या. रातराणींच्या फुलांचा सुगंध संपूर्ण परिसरात दरवळत होता. अशा वेळी राजन खूप आठवतो. तुला माहीत आहे ना, ही वेल तूच लावलेली आहे. बऱ्याचदा ही वेल सुकून जाते, परत नवीन रंगरूप घेऊन बहरते. नेहाची झोप उडाली. ती आईला बघायला बाहेर आली. आई ग, इतक्या रात्री असे बगीच्यात राहू नये, चल खोलीत. आईचा हात धरून ती खोलीत येऊन आली. नेहाने आईला झोपवले. अशा वेळेस ती हळवी झाली असेल ही जाणीव नेहाला होती. किती प्रेम होते दोघांचे एकमेकांवर. नियतीच्या मनात काय आहे आपण ठरवू शकत नाही. खरंच प्रेम असं असतं का? आज प्रथमच प्रेमाविषयी तिच्या मुखातून काही शब्द आले. बराच वेळ तिची विचारातच झोपली. पहाटे पहाटे नेहाला जाग आली. ती बाहेर अंगणातील हिरव्यागार गवतावर पडलेल्या दवबिंदूवर चालू लागली. गार गार पायाला होणारा स्पर्श, तेही अगदी पहाटे. खरंच पहाट किती सुंदर असते. पण सकाळची साखर झोप सुद्धा खूप हवीहवीशी वाटते बरं. आजोबा म्हणतात तसे हे शहर खूप छान आहे. या शहरातील लोक निस्वार्थी आणि प्रेमळ आहेत. काल किती छान वाटले. आता मी दरवर्षी येणार इथे. तोच आपला लाडोबा नेहा ताई करत उठला. बाळा, मी इकडे बाहेर आहे. ताई, आज तू लवकर का उठली? आपण घरी जात आहोत काय? नाही रे बाळा, या फुलांच्या सुगंधाने मला जाग आली. चल आपण ब्रश करूया. मग मी तुला ग्लासभर दूध देते. दोघंही लहान मुलांसारखे पैज लावल्यासारखे ब्रश करू लागले. तो तोंड धुवून आला आणि म्हणाला, ताई, तू असे लहान मुलीसारखे नको करू. काकूचा ओरडा पडेल तुला. आता तू मोठी झालीस, लगीन करायचे आहे तुझे. हे कोण म्हणाले? सगळेच म्हणतात ना. काल सर्वच तुझ्या लगीनबद्दल बोलत होते. हे दूध संपव आणि हा माझा स्पेशल अद्रकचा चहा. आणि ते दोघं सोबत स्नॅक्स घेतला. बाळा, आता मला ऑफिसचे काम आहे, तू खेळ. आई आणि आजी उठले आता. नेहाने लॅपटॉप उघडून ऑफिस कार्य करण्यास सुरुवात केली. मेसेजमध्ये ऑफिस पार्टीच्या बद्दल निमंत्रण होते. सगळ्यांना आपला अनुभव आणि गीत गायचे होते. मेसेजचे उत्तर होकारात पाठवले. गीत गायचे? हे तर फारच अवघड आहे. मला तर सुचत नाही काय गाऊ. नवीनच काय काम वाढवले. आता ती यूट्यूबवर गाणे शोधू लागली. तिला काही सुचेना कोणते गाणे गायचे. ती स्वतःशी म्हणाली, असू दे यार, मी आधी ऑफिसचे काम करते, नंतर काही सुचले तर लिहून घेते, नाहीतर परत लक्षात राहणार नाही माझ्या. आजी आजोबाने उठल्याबरोबर गुड मॉर्निंग नेहू बेटा. आई पण समोर आली. नेहाला मिठी मारली. दुसरं बाळ कुठे आहे? तो खेळत आहे. आई, नाश्ता बनवतेस काय ग? आज पहाटे उठलोत ना. चहा आणि स्नॅक्स घेतले, पण आता नाश्ता हवा. अगं, मावशीला सांगायचे ना. तिला वाटले आपण झोपले आहोत म्हणून ती लवकर उठली नसेल. इकडे ह्यांच्या गप्पा सुरूच होत्या तर मावशी कांदे बटाटे मस्तपैकी मटर घालून बनवलेले पोहे घेऊन आल्यात. अगं, तू कधी उठली? कधी नाश्ता बनवला? अहो, मी सर्व तयार करून वाट बघत होते. नेहाला बघितले आणि स्वयंपाकघरात गेले म्हणून दिसले नाही मी तुम्हाला. आई नारायणला आवाज देऊ लागली. नारायण, ए बाळा नारायण, ये नाश्त्याला.
काकू मी आलो. तो आला आणि सर्वांनी मिळून नाश्ता केला. आज दिवस सर्वांचा आपापल्या कामात व्यस्त गेला. संध्याकाळी नेहा नारायणला घेऊन नागपूर फिरायला गेली. नागपूरचे आकर्षक केंद्र म्हणजे सीताबर्डी मार्केटला घेऊन आली. हल्दीराममध्ये नाश्ता करून फॉर्च्यून मॉलला खरेदी केली. नारायणकरिता शर्ट पॅन्ट, शूज, खेळणी कार घेतले. मेट्रोने उज्ज्वल नगरला उतरून मनीष नगरकरिता कॅब बुक केली. नारायणला खूप मजा आली. पुण्यात तो आणि नेहा कधी असे बाजारात गेले नाही. घरी आल्यावर तो बाजूच्या मित्रांना आनंदाने सांगू लागला, उद्या दुपारला आमची फ्लाईट आहे ना, म्हणून आजच गेलो ताईसोबत बाजारात. नेहा, आजी, अगं हे फोटो सांभाळून ठेवशील, मामाला सुद्धा देऊ नकोस. परीक्षेनंतर मी येणार ना, तेव्हा हे सर्व फोटो घेऊन जाणार. रात्रीच्या जेवणानंतर थोड्या गप्पा करून सगळे आपापल्या खोलीत गेले. नेहाला झोप काही येईना. औषध घेऊन ती कंटाळून गेली. मी काही आजारी थोडे आहे, रोज रोज औषध घ्यायला, असे ती स्वतःशी बोलून मोबाईल बघत बसली. तिकडून लगेच स्वप्नीलचा मेसेज आला. काय ग, झोपली नाहीस काय? तिकडेच राहायचा विचार आहे काय तुझा? म्हणजे काय म्हणायचे आहे तुला? अगं, अजून झोपली नाहीस? फ्लाईट आहे ना तुझी उद्याला. अरे हो, झोपणार होतेस, पण म्हटलं बघूयात मोबाईलवर. बरं, गुड नाईट. आज तो काहीच बकवास बोलला नाही. सुधारला वाटतंय मुलगा. आणि नेहा आईच्या बाजूला झोपली. सकाळी नारायणने सगळ्यांना उठवले. आजी, खूप भारी आहे ग सूर्या, इतक्या सकाळी कशाला उठतो? आई, आज घरी जाण्यास आतुर असेल ग. पटापट सगळ्यांनी नाश्ता केला. शेजारच्या काकू सांगायला आल्यात, अहो ताई, आज आमच्याकडे जेवायला यायचं बरं. या तुम्ही 12 वाजेपर्यंत. आता तुम्ही पॅकिंग करा, जेवणाची भानगड नको. 12ला हे सर्व जेवायला गेले तर 2 वाजता घरी आले. पटापट एअरपोर्ट जाण्याची घाई. लवकर कॅब बुक करून 4ही जण कॅबमध्ये बसले. नेहाचे आजी आजोबा एअरपोर्टवर निरोप घेतला. नारायण, ताई, हा प्रवास खूप मजेदार वाटतो. 1.5 तासात ते पुणे एअरपोर्टला पोहोचले. कोणीतरी हँडसम समोर उभे आहे असे सहज लक्ष गेले तर तो स्वप्नील होता. आगमन गेटजवळ वाट बघत नेहाला खूप कसे तरी झाले. जणू काही एखाद्याची चोरी पकडल्यावर जी अवस्था होती तीच अवस्था सध्या नेहाची झाली होती. तिने हलकीशी स्माईल दिली. नारायण कल्पनाताईचा हात पकडून होता. काकू, तो बघ हिरो. कोण हिरो? अगं, तो स्वप्नील हिरो दिसतोय ना, मला तो खूप आवडतो. खरंच अगदी मनात भरेल असाच आहे, पण उपयोग काय? तो माझा होणारा जावई असता तर मला आनंद अधिक झाला असता. स्वप्नीलला बघून वाटले. नेहाजवळ येताच तिच्या जवळची बॅग घेतली आणि सर्व पार्किंगला आले. नेहा मनात पुटपुट करू लागली, आई पण ना, कशाला बोलवले स्वप्नीलला? असं बरं दिसतं का? तो विचार करीत असेल ना, मी त्याच्या प्रेमात आहे, पण उगाच नाहीचं नाटक करते. परंतु कल्पनाताईने त्याला बोलवले नव्हते, तो स्वतःच आला होता. त्याला स्नेहाला बघितल्याशिवाय करमत नव्हते. इतके दिवस तो तिच्या फोटोशी बोलत होता. ती येत आहे आणि तो जाणार नाही, हे कसे शक्य आहे? तिच्यासाठी तो काहीही करेल असे त्याचे प्रेम होते. एकतर्फी असले तरी निस्वार्थ होते. तिच्या घरी गेल्यापासून तो स्वतःला त्याचा केअरटेकर समजायला लागला होता. इथे त्याचा पुरुषी अधिकार जागा झाला होता. या समाजात एकट्या स्त्रिया जगू शकत नाही का? आपणास ही कथा कशी वाटली नक्की अभिप्राय द्या. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नेहा भाग 8. रहस्यमय कथा. प्रत्येक मुलीच्या आईला